गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, ॲसिड आणि बेसचे वेगळे कन्सेप्ट्स आपण बघितलं आहे. अरेनियस कन्सेप्ट असेल, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट असेल, त्याच्यामध्ये आपण कंजुगेट ॲसिड बेस थेरी पण बघितली आहे. त्याच्यानंतर लेविज कन्सेप्ट आपण बघितला. लेविज कन्सेप्ट इज अ इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, and that one is your amphoteric nature of water. वॉटर H2O तुम्हाला ॲम्फोटेरिक नेचर दाखवतं. वॉटरचं नेचर ॲम्फोटेरिक आहे. आता ॲम्फोटेरिकचा अर्थ नेमका काय झाला? सिम्पली द सबस्टन्स विच बिहेव्स ॲज ॲसिड ॲज वेल ॲज बेस. जो ॲसिड म्हणून पण काम करेल, बेस म्हणून पण काम करेल, दोघं बिहेवियर दाखवेल, ती जी नेचर आहे त्या नेचरला म्हणतो आपण ॲम्फोटेरिक नेचर. तर वॉटर जे आहे ते ॲम्फोटेरिक बिहेवियर दाखवतं, म्हणून त्याचं नेचर हे ॲम्फोटेरिक आहे. ते ॲसिडिक बिहेवियर पण दाखवणार, बेसिक बिहेवियर पण दाखवणार. बघा मित्रांनो, आपण ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट बघितला ॲसिड आणि बेससाठीचा. ब्रॉन्स्टेड आणि लॉरीनुसार जर तुम्ही विचार केला तर तुम्ही ॲसिड कोणाला म्हणणार? प्रोटॉन डोनर. बघा काय म्हटलं आहे, अकॉर्डिंग टू दॅट कन्सेप्ट प्रोटॉन म्हणजे H+ आयन, डोनर जो असेल त्याला म्हणतो आपण ॲसिड, अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट. आणि प्रोटॉन गेनर किंवा ॲक्सेप्टर जो असेल त्याला तुम्ही बेस म्हणणार, अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड अँड लॉरी कन्सेप्ट. हे ऑलरेडी आपलं झालं आहे. मग ह्या कन्सेप्टचाच विचार करून, याच्यातलाच ॲसिड बेस डेफिनेशनचा यूज करून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे वॉटर इज ॲम्फोटेरिक इन नेचर. वॉटर आपल्याला ॲम्फोटेरिक नेचर दाखवतं. म्हणजे वॉटर तुम्हाला ॲसिडिक कॅरेक्टर पण दाखवतं, वॉटर तुम्हाला बेसिक कॅरेक्टर पण दाखवतं. ओके, देअरफॉर नाव कन्सिडर द व्हेरी फर्स्ट नेचर ऑफ वॉटर. बघा, आता एक रिॲक्शन तुम्हाला या ठिकाणी देतो आहे मी, ज्याच्यामध्ये वॉटर रिॲक्ट्स विथ NH3. वॉटरची रिॲक्शन आपण NH3 सोबत करतो आहे. बघा इकडे लक्ष द्या व्यवस्थित. काय होणार आहे? प्रोडक्ट काय तुम्हाला मिळतो आहे? हियर देर इज अ फॉर्मेशन ऑफ अमोनियम आयन. अमोनियम आयन तयार झाला प्लस OH- आयन. आता वॉटरचं बिहेवियर आपल्याला बघायचं मित्रांनो. बघा, वॉटरचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं आहे? वॉटर H2O इज कन्व्हर्टेड इंटू OH. म्हणजे त्यातलं काय निघून गेलं आहे? H2O मधला H निघून गेला आहे, H+ आयन निघून गेला आहे. म्हणजे वॉटरने H+ आयन दुसऱ्याला देऊन टाकला आहे. म्हणजे वॉटरने प्रोटॉन डोनेट केला आहे. म्हणजेच या ठिकाणी वॉटर प्रोटॉन डोनर आहे. प्रोटॉन डोनर जर तो असेल मित्रांनो, तर या ठिकाणी त्याचं बिहेवियर काय आलं? ॲसिड. बघा, याने प्रोटॉन डोनेट करून टाकला म्हणून तो OH मध्ये कन्वर्ट झाला. याने प्रोटॉन गेन केला आहे, NH3 ने प्रोटॉन गेन केल्यामुळे काय झाला? NH4. म्हणजे या ठिकाणी NH3 जो आहे, अमायन्स आर बेसिक इन नेचर, ऑलरेडी आपण बघितलं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने ह्या रिॲक्शनमध्ये वॉटर ॲसिडिक कॅरेक्टर तुम्हाला दाखवतो, ॲसिडिक नेचर तुम्हाला दाखवतो आहे. आता आपण दुसऱ्या बिहेवियरचा विचार करू. बघा, आता सेम H2O's आपण घेतो आहे, बट नाव H2O रिॲक्ट्स विथ युअर HCl. H2O जे HCl सोबत रिॲक्ट होईल मित्रांनो, त्यावेळेस इट इज कन्व्हर्टेड इंटू H3O पॉझिटिव्ह अँड Cl मायनस. बघा, त्या ठिकाणी H2Oचं कन्व्हर्शन बॅलन्स रिॲक्शन आहे. H2Oचं कन्व्हर्शन H3O पॉझिटिव्हमध्ये झालं. म्हणजे काय? H2Oचं H3O पॉझिटिव्ह, एक हायड्रोजन पण वाढला, एक पॉझिटिव्ह चार्ज पण वाढला. म्हणजेच वॉटरने H+ आयन गेन केला आहे. आणि H+ आयन ॲक्सेप्टर असेल, गेनर असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणणार?
बेस. तर ह्या रिॲक्शनमध्ये त्याने H+ आयन प्रोटॉन गेन केला आहे. इट इज अ प्रोटॉन गेनर, प्रोटॉन ॲक्सेप्टर. दॅट्स वाय हिअर वॉटर बिहेव ॲज अ बेस. आता तुम्ही HClचा विचार करा. बघा ह्या HClचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं आहे? HCl इज कन्वर्ट इंटू Cl मायनस आयन. म्हणजे HClने काय लूज केलं आहे? H+ आयन, प्रोटॉन लूज केला. प्रोटॉन डोनर आहे तो. प्रोटॉन डोनर असेल तर तो ॲसिड. बघा आता दोघं रिॲक्शन ऑब्झर्व करा. पहिल्या रिॲक्शनमध्ये वॉटर शोज ॲसिडिक कॅरेक्टर. सेकंड रिॲक्शनमध्ये बेसिक कॅरेक्टर. मीन्स वॉटर बिहेव ॲज ॲसिड ॲज वेल ॲज बेस. आणि अशी बिहेवियर जी असेल त्याला म्हणणार तुम्ही ॲम्फोडेरिक बिहेवियर. आणि म्हणून वॉटरचं नेचर जे आहे, वॉटर शोज दी ॲम्फोटेरिक नेचर. लक्षात आलं? दिस इज दी ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. ओके. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. याच्या अगोदर पण आपण बघितलं मित्रांनो, डिपेंडिंग ऑन द आयोनायझेशन ॲसिड्स अँड बेसेस आर क्लासिफाईड ॲज स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस किंवा वीक ॲसिड अँड वीक बेस. मग स्ट्रॉंग कोणाला म्हणणार? ह्याच चॅप्टरमध्ये आपण बघितलं सुरुवातीलाच. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स? इलेक्ट्रोलाइट्समध्ये बघितलं आपण. इलेक्ट्रोलाइटचे दोन प्रकार केले आपण, स्ट्रॉंग अँड वीक. इथं तेच आहे, फक्त इलेक्ट्रोलाइटच्या ऐवजी आपण शब्द वापरतो ॲसिड अँड बेस. तर स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस कोणाला म्हणणार? द ॲसिड अँड बेस विच कम्प्लिटली आयोनायझेस. याचं कम्प्लीट आयोनायझेशन होईल. जसं फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला स्ट्रॉंग ॲसिड दिलेला आहे, तर स्ट्रॉंग ॲसिड तुम्ही कोणाला म्हणणार? जसं फॉर एक्झाम्पल HCl आहे, इट अंडरगोज कम्प्लीट आयोनायझेशन. HCl आहे, HNO3 आहे, HBr आहे. ऑल दीज आर युअर स्ट्रॉंग ॲसिड. H2SO4 हे सर्व स्ट्रॉंग ॲसिड बिकॉज दे अंडरगोज कम्प्लीट आयोनायझेशन. सिंगल ॲरोने आपण त्याला दाखवणार, बरोबर आहे. तसं स्ट्रॉंग बेस जर असेल, जसं स्ट्रॉंग ॲसिड आहे तसं आपण या ठिकाणी स्ट्रॉंग बेसचे कॉमन किंवा टिपिकल एक्झाम्पल आहे तुमचे NaOH असेल किंवा KOH असेल. ह्या दोघांपैकी कोणाचंही तुम्ही आयोनायझेशन केलं तर ते कंप्लीट आयोनायझेशन होणार. आणि कंप्लीट आयोनाइज जो होणार दॅट वन इज युअर कंप्लीट किंवा नियरली कंप्लीट. दॅट वन इज युअर स्ट्रॉंग आयदर ॲसिड ऑर बेस. भरपूर एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर वीक ॲसिड किंवा वीक बेस कोणाला म्हणतो आपण? व्हॉट इज युअर वीक ॲसिड? द ॲसिड or the electrolyte which dissociates to the less extent. जो कमी प्रमाणात डिसोसिएट होईल त्याला म्हणणार तुम्ही वीक ॲसिड किंवा इकडे आपण वीक बेसचं एक्झाम्पल घेणार. मग असे वीक ॲसिड कुठले कुठे? HF इज युअर वीक ॲसिड. फॉस्फोरिक ॲसिड तुम्हाला दिलं आहे बघा, ह्या चॅप्टरमध्येच नोट्समध्ये पण सापडेल तुम्हाला. फॉस्फोरिक ॲसिड इज अ वीक ॲसिड. ॲसिडिक ॲसिड, ऑर्गॅनिक ॲसिड जे असतात सर्व, फॉर्मिक ॲसिड, ॲसिडिक ॲसिड, वॉट एव्हर इट मे बी, ऑल दीज आर युअर वीक ॲसिड. मग वीक ॲसिड त्याला वीक का म्हटलं आपण? त्याचं डिसोसिएशन कंप्लीट होत नाही. तो जर 100 मॉलिक्यूल, मला एक्झाम्पल दिलं बघा आपण, 100 मॉलिक्यूल घेतले, 10 मॉलिक्यूल फक्त तो डिसोसिएट होणार. 90% रिमेन्स ॲज इट इज. तर बघा समजा वीक ॲसिडचं एक्झाम्पल जर आपण घेतलं CH3, भरपूर एक्झाम्पल तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं आहे. त्यातलं एक एक्झाम्पल आपण घेतोय CH3COOH. याचं जर तुम्ही डिसोसिएशन केलं तुम्हाला काय मिळणार? CH3COO मायनस प्लस H+ आयन. इथं पण H+ आयन, इथं पण H+ आयन म्हणतो ॲसिड, पण हा कंप्लीट आयनाइज होतो. सिंगल हेडेड ॲरोन आपण त्याला दाखवणार. आणि जो कंप्लीट आयनाइज होत नाही, जो वीक असेल ॲसिड किंवा बेस, डबल हेडेड ॲरोने आपण दाखवतो. रिव्हर्सिबल ॲरोने आपण त्याला दाखवणार. ते झालं वीक ॲसिड. तसं आपण वीक बेसचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं तुमचं FeOH थ्रायस आहे, फेरिक हायड्रॉक्साईड असेल, किंवा तुमचं कॉमन एक्झाम्पल आहे NH4OH. NH4OH is a weak base. Well-known example of weak base is your NH4OH. बघा डबल हेडेड आयरन आपण त्याला दाखवलं. एक फॉरवर्ड डिरेक्शनचा ॲरो, एक बॅकवर्ड डिरेक्शनचा ॲरो असणार आहे. याचं आयनायझेशन तुम्ही दाखवणार NH4++.
OH मायनस. बघा इथं पण OH मायनस, इथं पण OH मायनस आहे. अकॉर्डिंग टू अरेनियस जो तुम्हाला OH मायनस आयन देईल दॅट वन इज युअर बेस. हे दोघं तुमचे बेस आहेत कारण की दोघं तुम्हाला OH मायनस आयन्स देत आहे. पण हा कम्प्लीट आयनाइज होत नाही, कम्प्लीट डिसोसिएट होत नाही. लेस एक्सटेंड फिबली डिसोसिएशन त्याचं होईल, म्हणून त्याला आपण वीक असं म्हणणार. तर बघा आता आयोनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेस आपण या ठिकाणी बघितलं. मग याच्यापैकी आता आपण हे जे चॅप्टर बघतोय, तुम्हाला अगोदरच म्हटलं तुम्ही आयनिक इक्विलिब्रिया, तिथं इक्विलिब्रियम अटेंड झाली पाहिजे. मग इक्विलिब्रियम अटेंड होण्यासाठी आपण कोणाचा यूज करणार? स्ट्रॉंग ॲसिड बेस का वीक ॲसिड बेस? तर डेफिनेटली यू हॅव टू यूज वीक ॲसिड अँड बेस. तुम्हाला इक्विलिब्रियम दाखवायचे मित्रांनो. इथे इक्विलिब्रियम नसेल, इथं वन्स द रिॲक्टन्स आर कन्वर्टेड टू प्रोडक्ट, तिथं एकही रिॲक्टंट शिल्लक मॉलिक्यूल शिल्लक राहणार नाही. आपल्याला इक्विलिब्रियम दाखवायची आहे. म्हणजे तिथं रिॲक्टंट पण असला पाहिजे, तिथं प्रॉडक्ट पण असला पाहिजे. हा कम्प्लिटली आयनाइज होणार, हा कम्प्लीट होत नाही. 100%पैकी 10-5% जर आयनाइज झाला तर 90% तो ॲज इट इज राहील. मग ते 10% आयनाइज झालं आहे ते आणि जे शिल्लक राहिलं आहे ह्या दोघांमध्ये इक्विलिब्रियम असते. म्हणजे हा जो कन्सेप्ट आपण बघणार आयनिक इक्विलिब्रियमचा, अगोदर पण तुम्हाला सांगितलं, आता आपण सांगतोय. इट इज ॲप्लिकेबल टू युअर वीक इलेक्ट्रोलाइट. इट मे बी युअर वीक ॲसिड और वीक साल्ट और स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट. ह्या कंपाऊंड्सला आपण हा जो कन्सेप्ट आहे आयनिक इक्विलिब्रियाचा तो या ठिकाणी आपण अप्लाय करतो. बघा आता डिसोसिएशन किंवा आयनायझेशन ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस आपण बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं मित्रांनो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. आता वीकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. वीक ॲसिड कोणाला म्हणणार, वीक बेस कोणाला म्हणणार. पुढचा जो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे दॅट वन इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. लक्ष द्या व्यवस्थित. बघा डिसोसिएशन कॉन्स्टंट, डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला बघायचं आहे. कोणाकोणासाठी आपल्याला बघायचं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट? फॉर वीक ॲसिड अँड फॉर वीक बेस. वीक ॲसिडसाठी आणि वीक बेससाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण केन दाखवतो. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित. बघा आता डिसोसिएशन कॉन्स्टंट केने आपण दाखवला आहे. दोन कंपाऊंडसाठी आपल्याला तो लिहायचा आहे, दाखवायचा आहे, रिप्रेझेंट करायचा आहे. वीक ॲसिड अँड वीक बेस. देअरफॉर नाव कन्सिडर फर्स्ट फॉर weak acid, dissociation constant of weak acid. Weak acid म्हणजे काय? Which does not undergo dissociation completely. जे फिबली डिसोसिएट होईल, कमी प्रमाणात डिसोसिएट होईल, त्याला म्हणणार तुम्ही वीक ॲसिड. बरोबर आहे. आता याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट तुम्ही कसं दाखवणार? नाव कन्सिडर अ जनरल एक्झाम्पल. सपोज तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे, जनरल एक्झाम्पल दिलं आहे HA इज युअर वीक ॲसिड. बघा हा जो HA आहे जनरल फॉर्म्युला आहे, हा असं कुठलाच ॲसिड नाही आहे, एक जनरल रिप्रेझेंटेशन आहे. जसं हॅलोजन्सला आपण Xने दाखवतो तसं वीक ॲसिड आपण HAने दाखवलं या ठिकाणी. ओके. तर हे जे HA वीक ॲसिड आहे, आता तो वीक आहे म्हणजे काय? कंप्लीट डिसोसिएशन होणार नाही, तो फिबली डिसोसिएट होणार आहे, कमी प्रमाणात डिसोसिएट होईल. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी याचं डिसोसिएशन कंप्लीट होणार नाही. डिसोसिएट झाल्यानंतर त्याला कसं दाखवणार तुम्ही? H+ अँड A-. पण तो कंप्लीट झालेला नाही म्हणून त्याला तुम्ही रिव्हर्सिबल ॲरोने दाखवणार. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा आता हे झालं, याला म्हणणार तुम्ही डिसोसिएशन इक्विलिब्रियम फॉर वीक ॲसिड. ही जी इक्विलिब्रियम आपण दाखवली ही वीक ॲसिडसाठी तुम्ही दाखवली. डिसोसिएशन इक्विलिब्रियम फॉर वीक ॲसिड, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा आता या डिसोसिएशन इक्विलिब्रियमला आपल्याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचा आहे. आठवते तुम्हाला 11वीत असताना बघितलं आपण केमिकल इक्विलिब्रियममध्ये लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचा आहे. बरोबर आहे. बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट जो दिला आहे ह्या डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची. बघा तुम्ही Ka ची व्हॅल्यू इथं काढताय. बरोबर आहे. किंवा K ची व्हॅल्यू तुम्ही काढताय. याच्या अगोदर आपण इक्विलिब्रियममध्ये 11वीला असताना केमिकल इक्विलिब्रियममध्ये Kc तुम्ही बघितलं, आठवते तुम्हाला? Kc Kp इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन, इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर. बरोबर. तो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. तर आपल्याला याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करून
डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे, जो के तुम्हाला दिलेला आहे. पण आता हा डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणासाठी मित्रांनो? वीक ॲसिडसाठी आहे. म्हणून या ठिकाणी त्या डिसोसिएशन कॉन्स्टंटला आपण कशाने दाखवणार? के ए फॉर ॲसिड. ॲसिडसाठीचा तो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे, म्हणून त्याला आपण के एने. खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. बघा आता के ची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन टू दिस डिसोसिएशन इक्विलिब्रियम. मग याला डिसोसिएशन इक्विलिब्रियमला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला आठवत असेल के सी आणि के पीच्या बाबतीत आपण म्हटलं होतं इट इज द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. हे झालं प्रोडक्ट गुणाकार ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. लक्षात आलं? तर झाला के ए डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड. मग तुम्हाला जर परीक्षेत विचारलं डिफाईन डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड, के एला तुम्हाला डिफाईन करायचं आहे. कसं डिफाईन करणार? डेफिनेशन काय सांगणार मग त्याची? सिम्पली लक्षात व्यवस्थित. इट इज द कॉन्स्टंट डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड इज द कॉन्स्टंट ऑप्टेन बाय. लक्षात द्या कसं तयार केलं आपण, कसं ऑप्टेन केलं त्याला? ऑप्टेन बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन टू द डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ वीक ॲसिड. वीक ॲसिडची जी डिसोसिएशन इक्विलिब्रियम आहे त्याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केल्यानंतर जो कॉन्स्टंट तुम्हाला मिळेल त्या कॉन्स्टंटला म्हणणार तुम्ही डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड. ओके, बघा परत एकदा डेफिनेशन सांगतोय. द कॉन्स्टंट ऑप्टेन बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन टू द डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ वीक ॲसिड इज कॉल्ड ॲज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड के, विच इज रिप्रेझेंटेड ॲज के ए. बघा आता के ए आपण काढला, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड आपण काढला. आपल्याला बेससाठी पण ते बघायचं आहे. नाव फॉर बेस पण कुठला बेस असणार? तो परत वीक बेस असेल. इकडच्या बाजूला लिहू आपण त्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. बघा फॉर ॲसिड आहे म्हणून त्याला आपण के एने दाखवलं मित्रांनो. मग तसं जर बेस असेल तर त्याला कशाने दाखवणार? हियर सिम्पली इट इज रिप्रेझेंटेड बाय के बी. के बीने आपण त्याला दाखवतोय. बघा आता या ठिकाणी डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस आपल्याला ऑप्टेन करायचा आहे. पण जसं इथं आपण दाखवताना वीक ॲसिड जनरल फॉर्म्युला कन्सिडर केला, तसं या ठिकाणी बघा वीक बेसचा जनरल फॉर्म्युला आपण कन्सिडर करतो आहे. अँड दॅट वन इज युअर BOH. मग काय म्हणणार याला? दिस वन इज युअर वीक बेस. जसं याला म्हटलं आपण वीक ॲसिड, तसं काय वीक बेस. मग याचं डिसोसिएशन हा पण वीक आहे म्हणजे कंप्लीट डिसोसिएट होणार नाही. कंप्लीट जर नाही झाला तर रिव्हर्सिबल आयरन त्याला तुम्ही दाखवणार, कारण की तिथं इक्विलिब्रियम अटेंड होणार कोणाकोणामध्ये? या वीक बेसमध्ये. आणि त्याचे जे आयन्स तयार होईल थोड्याफार प्रमाणात त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम अटेंड होईल. मग ह्या इक्विलिब्रियमला आपल्याला आता लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचं आहे. आता बघा इक्विलिब्रियम अटेंड झाल्यानंतर इथलं आयन्स काय असणार बघा. अगोदर आयन्स तयार होतील. कशा पद्धतीने दाखवणार तुम्ही? B+ अँड OH-. आपण म्हटलं बघा रेडियसमध्ये H+ आयन देणारा ॲसिड, OH- आयन देणारा बेस. तर या ठिकाणी OH- आयन तुम्हाला मिळाला आहे म्हणजे हा तुमचा डेफिनेटली बेस आहे. ओके, तर ॲसिडसाठी आपण काढला तर बेससाठी आपण काढणार. मग परत आपल्याला ह्या डिसोसिएशन इक्विलिब्रियमसाठी वीक बेसच्या डिसोसिएशन इक्विलिब्रियमसाठी कॉन्स्टंट काढायचं आहे म्हणून त्याला केने दाखवलं. आणि बेससाठी आहे म्हणून त्याला आपण बीने दाखवलं, KB. आलं लक्षात? KB विच इज इक्वल टू. नाव अप्लाय द लॉ ऑफ मास ॲक्शन टू दिस डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ वीक बेस. देन द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. दोघं प्रोडक्टचा कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट. पहिला प्रोडक्ट काय? B+. दुसरा प्रोडक्ट काय? OH-. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय असतं? कॉन्सन्ट्रेशन. दोघांचा गुणाकार केला आपण. प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वीक बेस. बरोबर आहे? तर या ठिकाणी हा जो KB आहे
दिस Kb इज कॉल्ड ॲज डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. दिस Ka इज कॉल्ड ॲज, ह्या केला काय म्हणणार, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड. ओके. मग जसं याला तुम्ही डिफाईन केलं आहे मित्रांनो, त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या केबीला म्हणजेच तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेसला डिफाईन करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने क्रायटेरिया यूज करायचा आहे. फक्त एक दोन शब्द फक्त तुम्हाला चेंज करायचे आहेत. तर याला तुम्ही कशा पद्धतीने डिफाईन करू शकतात सांगता येईल. तीच डेफिनेशन परत रिपीट करायची. बघा मग कशा पद्धतीने डिफाईन करणार त्याला तुम्ही. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ 10, लक्ष द्यायचं ना, द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ 10 बाय लॉ ऑफ मास ॲक्शन. मग हा लॉ ऑफ मास ॲक्शन कोणाला आपल्याला करायचं, आपल्याला द डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ वीक बेस. वीक बेसची जी काही डिसोसिएशन इक्विलिब्रियम आहे, त्या डिसोसिएशन इक्विलिब्रियमला तुम्हाला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर जो कॉन्स्टंट तुम्हाला मिळेल त्या कॉन्स्टंटला म्हणणार तुम्ही डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, वीक बेस, आणि त्याला रिप्रेझेंट करणार तुम्ही Kb. बघा आता डेफिनेशन परत एकदा सांगतोय. द कॉन्स्टंट obtained by applying the law of mass action to the dissociation equilibrium of weak base is called as dissociation constant for weak base and it is represented by Kb. तर झालं तुमचं डिसोसिएशन फॉर वीक ॲसिड अँड डिसोसिएशन फॉर वीक बेस. लक्षात आलं. बघा दोघांचं डिसोसिएशन आपण बघितलं, दोघांचं डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, बरोबर आहे. ह्या डिसोसिएशन कॉन्स्टंटवर आपण त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ जी आहे ती सहज ठरवू शकतो. ज्यावेळेस आपण साल्ट ऑफ वीक ॲसिड वीक बेस घेतो, 11th असताना झालं आहे आपलं, त्यावेळेस तुम्हाला ॲसिड आणि बेसची स्ट्रेंथ डिसाईड करायची असेल तर त्या ह्या के आणि केबीच्या व्हॅल्यूवर, सोल्युशन ॲसिडिक आहे का बेसिक आहे हे डिसाईड करायचं असेल तर ह्या के आणि केबीच्या व्हॅल्यूवर ते आपण डिसाईड करू शकतो. लक्षात आलं. म्हणून एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या के आणि केबीच्या व्हॅल्यूज फार महत्त्वाच्या असतात. लक्षात आलं. बघा एक स्टेटमेंट तुमच्या पुस्तकात दिलं आहे पेज नंबर 49ला, आणि ते स्टेटमेंट असं म्हटलं आहे, ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस आर ऑल्सो लेव्हिज बेसेस. ब्रॉन्स्टेडचे जे बेस आहेत जे काही असतील ते सर्व त्यांना आपण लेव्हिज बेसेस म्हणू शकतो. बट ऑल ब्रॉन्स्टेड ॲसिड, ब्रॉन्स्टेडचे जे ॲसिड आहेत त्यांना आपण डायरेक्ट लेव्हिज ॲसिड म्हणू शकत नाहीत. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि म्हटलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. पेज नंबर 49ला तुम्हाला दिला आहे. मग याचं एक्सप्लेनेशन कसं करणार आहे मित्रांनो तुम्ही, कारण की याचं आन्सर तर काही पुस्तकात दिलेलं नाही आहे, पण जे टॉपिक तुम्ही स्टडी केला आहे लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट, त्याच्यावर आधारित हा टॉपिक तुमचा आहे की हा क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे. जसं की या ठिकाणी बघा ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस, लक्ष द्यायचं ना, ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस आर ऑल्सो लेव्हिज बेसेस. तर ब्रॉन्स्टेड बेस कोणाला म्हणणार तुम्ही, ब्रॉन्स्टेड बेस आठवते तुम्हाला, विच ॲक्सेप्ट्स, विच गेन्स प्रोटॉन. जो प्रोटॉन गेन करतो, जो प्रोटॉन गेन करतो तो तुमचा ब्रॉन्स्टेड बेस. मग जो प्रोटॉन गेन करेल, प्रोटॉन म्हणजे काय रे, H+ आयन. H+ आयन किती इलेक्ट्रॉन, एकही इलेक्ट्रॉन नाही, एकही इलेक्ट्रॉन नसलेल्या स्पेसिसला तो गेन करतो. म्हणजे काय, डेफिनेटली त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत याला देण्यासाठी, याला देण्यासाठी या बेसकडे इलेक्ट्रॉन आहेत म्हणून तो याला ॲक्सेप्ट करतो. मग इलेक्ट्रॉन तो याला देऊ शकतो. ब्रॉन्स्टेड बेस गिव्ज द इलेक्ट्रॉन टू H+ आयन. तो H+ आयन इलेक्ट्रॉन H+ आयनला देणार, म्हणजे तो इलेक्ट्रॉन देणार आहे, आणि इलेक्ट्रॉन देणारा जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही लेव्हिज बेस. जसं फॉर एक्झाम्पल, ऑलरेडी आपण ते एक्झाम्पल पण बघितलं आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी NH3 तुम्हाला दिला आहे, अमोनिया तुम्हाला दिला आहे, आणि हा तुमचा H+ आयन. अमोनिया जो आहे हा तुमचा
लेविज बेस आहे. का? तर हा इलेक्ट्रॉन पेअर जी आहे त्या हायड्रोजनसोबत शेअर करतो. काल आपण ते एक्झाम्पल बघितलं आहे. कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. बघा ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ही इलेक्ट्रॉनची पेअर कुठं शेअर होणार? बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन, आणि याच्यावर हा अमोनियम आयन तयार होईल. बरोबर आहे. मग हा जो लेविज बेस आहे याने काय केलं? इलेक्ट्रॉन पेअर देण्याचं काम केलं, शेअर करण्याचं काम केलं. कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला म्हणून तो लेविज बेस झाला. पण यालाच आपण ब्रॉन्स्टेड बेस सुद्धा म्हणतो. का? याने काय केलं? ॲक्सेप्ट काय केलं? H+ आयन. प्रत्येक लेविज बेस जो आहे तो H+ आयन ॲक्सेप्ट करू शकतो, कारण की त्याच्याकडे प्रत्येक लेविज बेसची टेंडन्सी काय? टू डोनेट द इलेक्ट्रॉन, टू शेअर द इलेक्ट्रॉन. त्याची इलेक्ट्रॉनची पेअर तो शेअर करतो. प्रत्येक वेळेस तो शेअर करेल, आणि शेअर करणारा जर असेल तर H+ आयनला तो शेअर करू शकतो. म्हणजेच काय? एक प्रकारे ब्रॉन्स्टेड बेस जसा H+ आयन ॲक्सेप्ट करतो तसा लेविज बेस पण H+ आयन ॲक्सेप्ट करू शकतो. म्हणून ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस आर लेविज बेसेस, किंवा ऑल लेविज बेसेस आर ब्रॉन्स्टेड बेसेस, व्हाईस वर्सा. पण दुसरं स्टेटमेंट काय म्हटलं मित्रांनो? व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, अँड दॅट वन इज ऑल ब्रॉन्स्टेड ॲसिड्स आर नॉट लेविज ॲसिड. ब्रॉन्स्टेड ॲसिड जे आहेत, बघू आपण आता ब्रॉन्स्टेड ॲसिड. बघा ब्रॉन्स्टेड ॲसिड कोणाला म्हणणार तुम्ही? ॲसिड, इट इज युअर डोनर प्रोटॉन, किंवा प्रोटॉन डोनर जो H+ आयन डोनेट करतो, विच डोनेट्स प्रोटॉन. जो प्रोटॉन डोनेट करेल, तो तुमचा ब्रॉन्स्टेड ॲसिड. म्हणजेच थोडक्यात ब्रॉन्स्टेड ॲसिड दाखवण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी त्याच्यामध्ये काय असला पाहिजे? प्रोटॉन असला पाहिजे. प्रोटॉन असेल तर तो डोनेट करेल, आणि डोनेट केला तर तो ब्रॉन्स्टेड ॲसिड. मग मला सांगा या ठिकाणी, जर मी AlCl3 घेतलं मित्रांनो, हा तुमचा लेविज ॲसिड आहे. का? हा इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो. BF3 आपण घेतला आहे, काल एक्झाम्पल दिले तुम्हाला. यांचा सेंट्रल एलिमेंट जो आहे ॲल्युमिनियम किंवा बोरॉन, यांच्याकडे 8 इलेक्ट्रॉन नाहीत, फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन पेअर ते ॲक्सेप्ट करतात, डेफिशियंट आहेत, म्हणून त्यांना आपण लेविज ॲसिड म्हटलं. हे काय तुमचे? दीज आर युअर लेविज ॲसिड्स. पण या ठिकाणी तुम्हाला एखादा ब्रॉन्स्टेड ॲसिड दाखवायचं असेल तर कंपल्सरी त्याच्यामध्ये काय असला पाहिजे? प्रोटॉन असला पाहिजे. प्रोटॉन असेल तर तो तुमचा लेविज ॲसिड. मग याच्यात प्रोटॉन असेल तर तुमचा तो ब्रॉन्स्टेड ॲसिड. याच्यात तुम्हाला प्रोटॉन दिसतोय? नाही. म्हणून प्रत्येक ब्रॉन्स्टेड ॲसिड तुमचा लेविज ॲसिड होईलच असं नाही. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीने मित्रांनो, एव्हरी ब्रॉन्स्टेड बेस is your Lewis base, but every bronsted acid is not your Lewis acid. एक महत्त्वाचं अजून तुम्हाला या ठिकाणी बघा, हा बॉन्ड काल तुम्हाला सांगितलं होतं मी, इट इज अ कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. बघा याच्या नावामध्ये आपण काय शब्द वापरला? कोऑर्डिनेट. आणि पुढे काय शब्द वापरला? कोव्हॅलंट. कोव्हॅलंट म्हणजे काय? द बॉन्ड विच इज फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग. इथं मात्र म्युच्युअल शेअरिंग होत नाही. इथं शेअरिंग होते पण म्युच्युअल नाही. तुम्हाला नाश्ता करायचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं, तुम्ही 2 मित्र गेले नाश्ता करायला, एकानेच फक्त पैसे दिले, तसं या ठिकाणी आहे. तर असा जो बॉन्ड तयार होतो तो तुमचा कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड असतो. त्याला डिफाईन कसं करणार मग? इट इज अ स्पेशल टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात द्या, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड विच इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्युच्युअल हा शब्द वापरायचा नाही. इट इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, बट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बघा ही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं ती असणार आहे. आता या दोघांच्या मध्ये शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनली वन ऑफ द कंबायनिंग ॲटम. म्हणजे जनरली काय असतं, 2 एलिमेंटमध्ये जर बॉन्ड फॉर्म झाला A आणि B मध्ये, तर A आणि B एक इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्यूट करतात. 10,000 रुपये टाकून नाश्ता करणे, बरोबर ना? पण इथं तसं नाही. इलेक्ट्रॉन पेअर कॉन्ट्रीब्युशन एकानेच केली आहे. कॉन्ट्रीब्युशन झालं म्हणजे शेअरिंग झालं. शेअरिंग झालं म्हणजे काय? तो कोव्हॅलंट झाला, पण स्पेशल टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, म्हणून त्याला कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड असं तुम्ही म्हणणार. मग डिफाईन कसं करणार? परत एकदा सांगतो. It is a special coordinate covalent bond is a special type of covalent bond which is formed by sharing of electron, but
द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनली वन ऑफ द कंबायनिंग ॲटम. अशा बॉन्डला म्हणणार तुम्ही कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. त्याचं ॲरोने आपण नेहमी दाखवतो. ॲरो कोणाकडे असेल? जो इलेक्ट्रॉन देणारा असेल, शेअर करणारा असेल त्याच्याकडून जो शेअर करून घेणारा आहे, ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे तिथपर्यंत. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने त्या ॲरोची डिरेक्शन असणार आहे. तर याला तुमचं ह्या दोघं क्वेश्चनचं आन्सर पण आपण दिलं. कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन पण आपण बघितली आणि त्याच्या अगोदर आपण के आणि के बी बघितलं आहे. लक्षात आलं. आणि त्याच्या अगोदर ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर आपण बघितलं. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. ॲसिड बेसच्या तिघं थेरीज ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त डिटेल तुम्हाला 11वीच्या बेसिक व्हिडिओमध्ये मी त्या सांगितलेल्या आहेत. म्हणून 11वीचे बेसिक व्हिडिओ जे ॲसिडचे तिघं ॲसिडचे बेसिक व्हिडिओज तुम्ही बघा. ते तुम्हाला इन डिटेल त्या तिघं थेरीज समजतील. लक्षात आलं. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आजसाठी एवढंच असणार आहे. कॉम्बो टेस्टचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. रिमाइंड करत राहा आणि मागचा सर्व राहिलेला तुमचा अभ्यास झाला असेल तर रिपीट करा, राहिला असेल तर त्याला कंप्लीट करा. ओके. आणि प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.